नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज बैलपोळा. बैलाच्या आभूषणाने बाजारपेठा फुलून गेल्या. सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. पोळा हा सण श्रावणातील अमावास्येला असतो. वर्षभर बैल शेतीमध्ये राबत असतो. त्याची कृतज्ञता म्हणून पोळा साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी बैलाला कोणतेही काम देत नाहीत. या दिवशी बैलाला नदीवर नेऊन छानपैकी धुतल्या जाते. त्यानंतर शेतकरी बैलाला सजवतात. त्यांच्या शिंगाला कलर लावून बेगड लावले जातात. त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी झूल घालतात. गळ्यात घुंगरांच्या माळा घातल्या जातात. त्यांच्या चेहऱ्यावर आरसे लावले जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारे शेतकरी आपल्या बैलजोडीला सजवत असतात. ज्यांच्याकडे शेती नसेल असे शेतकरी मातीच्या बैलाचे पूजन करतात. या दिवशी बैलाला पुरणपोळ्या खाऊ घालतात. आपल्या शेतीप्रधान या देशात व शेतकऱ्यात या सणाला विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे दिवाळी दसरा या सणाची वाट पाहतात, त्याचप्रमाणे पोळा या सणाची वाट शेतकरी आतुरतेने पाहत असतो. या सणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते, कारण बैल म्हणजे शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र. त्यांच्या जीवावरच शेतकरी आपली सर्व शेतीची कामे करीत असतो. शेतकऱ्याप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस काबाड कष्ट करतात, म्हणून शेतकऱ्याला काम सोपे होते. म्हणून मोठ्या आनंदाने हा सण साजरा केला जातो. आज आधुनिक जगात बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे, तरीही बैलपोळा हा आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे या दिवशी बैलाकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही. बैलांना सजवले जाते आणि त्यांची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवला जातो. घरोघरी त्यांना पुरणपोळ्यांचा नैवेद्य दिला जातो. त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. गावात आंब्याच्या पानाचे तोरण बांधून सर्व शेतकरी त्या तोरणाखाली आपल्या सजवलेल्या बैलजोड्या उभ्या करतात. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मानकरी तोरण तोडतो आणि बैलपोळा फुटतो. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात बैलपोळा साजरा केला जातो. बैलपोळा सण इतर सण समारंभ याप्रमाणे जल्लोषात साजरा करण्याची पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.